बापरे, माणसे आहेत की जनावरे? 8 इंचाचं लाटणं अडकलं. पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का. इतका घृणास्पद प्रकार. नेमकं त्या महिलेसोबत त्या रात्री काय घडलं होतं? उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सर्व काही बाहेरून अगदी सामान्य दिसत होतं. लोक आपल्या कामात व्यस्त होते. गावात नेहमीसारखीच वर्दळ होती. पण याच गावात एका घरामध्ये अनेक वर्षांपासून अशी एक वेदनादायक कहाणी शांतपणे घडत होती, ज्याची कल्पना आजूबाजूच्या लोकांनाही पूर्णपणे नव्हती. अनेकदा घरातून आवाज यायचे, भांडणं व्हायची, पण घरगुती वाद समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करत होते. या घरात राहणारी रेश्मा नावाची महिला साधारण 12 वर्षांपूर्वी लग्न करून या कुटुंबात आली होती. गरीब कुटुंबातून आलेली असल्यामुळे तिच्याकडे सतत कमीपणाने पाहिलं जात असल्याचं सांगितलं जातं. छोट्या छोट्या कारणांवरून तिचा अपमान केला जाई, टोमणे मारले जात आणि तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात असे. वेळ पुढे जात होती, पण तिच्या आयुष्यातील अडचणी मात्र कमी होत नव्हत्या. रेश्माने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. तिला 3 लहान मुलं होती. त्यांच्यासाठी ती अनेक गोष्टी सहन करत असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. अनेक महिलांप्रमाणेच परिस्थिती कधीतरी बदलेल अशी आशा तीही करत होती. मात्र नियतीने तिच्यासाठी वेगळंच काहीतरी ठरवलं होतं. सोमवारी रात्री गावात सर्वत्र शांतता होती. लोक आपापल्या घरात विश्रांती घेत होते. पण याच रात्री रेश्माच्या घरात काहीतरी असं घडत होतं ज्याचा शेवट अत्यंत भीषण ठरणार होता. त्या रात्री नेमकं काय झालं याची माहिती नंतर हळूहळू समोर येऊ लागली. मिळालेल्या माहितीनुसार तिचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद काही मिनिटातच गंभीर स्वरूपात गेला. त्यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की हा फक्त पती पत्नींमधील वाद राहिला नाही, घरातील इतर सदस्यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप पुढे करण्यात आला. शेजाऱ्यांनी काही आरडाओरड ऐकला, मात्र नेमकं काय सुरू याची कोणालाच कल्पना नव्हती. काही वेळाने आवाज आणखी वाढल्याने परिसरातील लोकांना संशय आला, पण जेव्हा घरात काय घडलंय हे समजलं तेव्हा सर्वजण हादरून गेले. दरम्यान रेश्माच्या भावालाही या घटनेची माहिती देण्यात आली. तो तातडीने बहिणीकडे पोहोचला. तिची अवस्था पाहून तो पूर्णपणे कोलमडून गेला. कोणत्याही भावाला आपल्या बहिणीची अशी अवस्था पाहणं असह्य ठरेल. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी केली, मात्र त्यानंतर समोर आलेली माहिती अत्यंत वेदनादायक होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि गावातही या घटनेची चर्चा सुरू झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करण्यात आली. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. रेश्माच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिचा पती आणि 2 दिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. घरातील वाद, अनेक वर्षांचा कथित छळ आणि त्या रात्री घडलेली घटना यांचा तपास सुरू झाला. प्रत्येक जबाबानंतर या प्रकरणातील चित्र अधिक स्पष्ट होत होतं. मात्र अजूनही एक मोठं सत्य समोर यायचं बाकी होतं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. साधारणपणे अशा तपासणीत मृत्यूचं नेमकं कारण समोर येतं, पण यावेळी डॉक्टरांना जे दिसलं त्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. अनुभवी डॉक्टरही काही क्षण स्तब्ध झाले अशी माहिती समोर आली. अहवालात एक धक्कादायक बाब नमूद करण्यात आली. तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरात एक अनपेक्षित वस्तू आढळल्याचा उल्लेख होता. ही माहिती समोर येताच तपासाचं स्वरूप अधिक गंभीर बनलं. पोलिसांनाही या निष्कर्षाची पडताळणी करावी लागली. याच क्षणापासून हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलं. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, असं नेमकं कसं घडलं असेल? यामागे खरं सत्य काय आहे? शेवटी शवविच्छेदन अहवालातून समोर आलं की महिलेच्या शरीरात सुमारे 7 ते 8 इंच लांबीचं लाटणं आढळल्याचा दावा करण्यात आला. ही बाब तपास यंत्रणांसाठी अत्यंत असामान्य होती. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृत्यूचं मुख्य कारण डोक्याला आणि शरीराला झालेल्या गंभीर दुखापती असल्याचं प्राथमिक निष्कर्षात नमूद करण्यात आलंय. शरीरात आढळलेल्या वस्तूंबाबतही तज्ज्ञांचं मत घेतलं जात असून संपूर्ण घटनाक्रमाचा वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार पतीने 2 भावांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मात्र अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल. या संपूर्ण घटनेत सर्वाधिक वेदनादायक बाब म्हणजे रेश्मा मागे तिची 3 लहान मुलं उरली आहेत. एका क्षणात तिच्या आयुष्यातून आईचं छत्र हरपलं. या मुलांचं पुढचं आयुष्य कसं असेल हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करून जात आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर कौटुंबिक हिंसाचार किती भीषण रूप धारण करू शकतो याचं गंभीर उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे. कोणत्याही घरात हिंसाचार होत असेल तर तो वेळेत थांबवणं आणि संबंधित यंत्रणांकडे तात्काळ तक्रार करणं किती महत्त्वाचं आहे याची ही घटना आठवण करून देते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांकडून सर्व पुरावे तपासले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणातील अंतिम सत्य आणि दोष निश्चित होणार आहे. अशा घटनांमुळे समाजाने संवेदनशील राहणं, हिंसाचाराविरोधात आवाज उठवणं आणि पीडितांना वेळेवर मदत मिळवून देणं हीच खरी गरज आहे.